एका दिवशी मायलेकाने घेतला जगाचा निरोप. लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने जन्मदेत्या आईने सुद्धा सोडला जीव. सांगलीमधील धक्कादायक घटना. एका दिवशी आई आणि मुलाचं निधन झाल्याची दुर्दैवी घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कुमठे या गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अविनाश महादेव पाटील वय वर्ष 54 आणि त्यांची आई सुधाताई महादेव पाटील वय वर्ष 75 असं निधन झालेल्यांची नावे आहेत. या दुहेरी दुःखानं पाटील कुटुंबावर दुःखाचं सावट पसरलेलं असून गावात हळहळ व्यक्त केली जाते. काल आई आणि मुलाचं रक्षाविसर्जन एकत्रित करण्यात आलं. कुमठे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 जवळ राहणाऱ्या पाटील कुटुंबावर मंगळवारी पहाटे काळानं पहिला आघात केला. पहिलवान म्हणून ओळखले जाणारे अविनाश पाटील यांचे दीर्घ आजाराने पहाटे 5:30च्या सुमारास निधन झाले. त्यांचा अंत्यविधी पार पडला, पण दुर्दैवाने काही तासातच पुन्हा पाटील कुटुंबावर आणखीन एक संकट ओढावले. अविनाश पाटील यांच्या मातोश्री सुधाताई पाटील यांचं देखील त्याच दिवशी निधन झालं. मुलाच्या जाण्याचा धक्का त्यांच्या आईला सहन न झाल्याने त्यांच्या आईचाही मृत्यू झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.